गुड मॉर्निंग. मॉर्निंग. अशी बघा ते जसे कोणतरी हरिण आले कुठलं तरी गुड मॉर्निंग मध्ये आळशेले, थकेले, वाकेले, झुकेले, ताड बसा. आंघोळ केली सगळ्यांनी? हो म्हणायचं हो. तर लास्ट पिरियड मध्ये आपण चॅप्टर स्टार्ट करता. चॅप्टरचं नाव होतं ग्रॅव्हिटेशन. बरोबर. मग आता ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय काय शिकलो? सुरुवातीला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं ते बघितलं. नंतर ग्रॅव्हिटेशन काय असतं आणि ग्रॅव्हिटी काय आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक टाइप ऑफ रियल फोर्स आहे जो अट्रॅक्ट करतो एनी ऑब्जेक्टला. कुठे अट्रॅक्ट करतो बेटा? टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट. त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ प्लॅनेट. दॅट टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाने डिनोट करतो बघितलं. SI युनिट काय असतं, CGS काय असतं, डायमेन्शन काय असतात. तो कसा आहे? अट्रॅक्टिव्ह आहे, कन्झर्वेटिव्ह आहे, वीकेस्ट आहे आणि रेंज ही खूप लांब आहे. इट हॅज व्हेरी लॉंग रेंज. हाही पॉइंट बघितला. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आणखीन एक आपण असं म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सेंट्रल फोर्स. आठवते का? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर द कोणते टाइप ऑफ फोर्स? सेंट्रल फोर्सेस. सर का सेंट्रल म्हणायचं? कारण याच्या लाईन ऑफ ऍक्शन्स ह्या कधीही कशा असतात है ना, एका लाईन मध्ये टुवर्ड सेंटरकडे ऍक्ट होत असतात. म्हणून या फोर्सेसला आपण काय म्हणायचं बेटा? सेंट्रल. हा फोर्स हा पण फोर्स आहे, F1 F2 आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सेंट्रल फोर्स. असो पहा. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर कोणता आहे आपला बाळांनो चालू? एवढं माहित पाहिजे फक्त. ग्रॅव्हिटेशन. नाही तर चॅप्टर संपत आला म्हणजे चॅप्टरचं नाव काय? चॅप्टर कोणता आहे? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिला पॉईंट काय बघितला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन काय. बरोबर. त्याच्यावर थोडंसं लिहून घेतलंय का? बरं. आता नेक्स्ट हेडिंग आहे आपल्या बाळांनो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कॅमेऱ्यात दिसतंय का सांगा रे बाळांनो? मी नाही दिसलं तर सांगतो. दिसतंय का नाही? आज करायचं. सगळं सगळं करायचं. टाकली हेडिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहा, याला काही कामच नव्हतं. न्यूटन्स कुठलंच लॉ तयार करत. आता या लॉ मध्ये काय म्हटला? आधी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन होतं. पहिला लॉ बघितला, दुसरा बघितला, तिसरा बघितला. सर किती बघायचं आणखी बाळांनो? अजून हा एक आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानं काय सांगितलं? दोन बॉडी असतात. किती बॉडी असतात? दोनच असतात. तर पहिली बॉडी, दुसरी बॉडी. पहिली बॉडी हिचं मास किती? दुसरी किती? आता न्यूटनच्या म्हणण्यानुसार दोन बॉडी आहेत. कुलमच्या म्हणण्यानुसार सुद्धा दोन बॉडी असतील तर एक तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असते किंवा रिपल्शन असते. अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल. मग यानं सांगितलं या दोघात काहीतरी फोर्स असेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. मग ही बॉडी इकडे अट्रॅक्ट होत असेल तर ही सुद्धा इकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. ही रिपल्स होत असेल तर ही सुद्धा रिपल्स व्हायला पाहिजे. पण न्यूटनला काय सांगितलं की याचं नेचर हे ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतं. कसं असतं? अट्रॅक्टिव्ह असतं.
But Newton's law of gravitation also indicate the direction or sense of gravitational force. Gravitational force nature always कसं आहे, अट्रॅक्टिव्ह, रिपल्सिव्ह असतं का? मग या दोघातले जे डिस्टन्स आहे की नाही, हे डिस्टन्स आपण घेतलं होतं r. काही वेळेला काही बुक्स मध्ये d दिलेला आहे. ज्याला जे पाहिजे त्यांनी ते घ्यायचं. कोणाला r आवडत असेल तर r घ्या, d आवडत असेल तर d घ्या. यस पण घेऊ शकता. पहा मग न्यूटन काय म्हणायचं, या दोघांमध्ये जो काही फोर्स असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन किती बॉडीज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे साइन कुणाचं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. कोणासोबत आहे, दोघांच्या गुणाकारासोबत. कोणाचा, याचा एक मास, याचा एक मास, m1 into force of attraction between two bodies is directly proportional to the product of their masses. अलग नहीं, and inversely proportional to the square of कोणाचा, distance between them. दोघांतल्या मधलं अंतर किती, r चा काय घ्यायचा, मग हे पहा होतं का नाही. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देयर m1 m2 काय आहे ते masses and inversely proportional to the square of distance between them. आता हा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बेटा कोणता आहे हा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. 12वी मध्ये पहिला चॅप्टर आहे आपला बाळांनो. फर्स्ट टॉपिकच नव्हतं इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक चार्जेस अँड देअर फील्ड, जो आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये कुलम्स लॉ होता. कोणता लॉ होता, कुलम्बस लॉ. हे कुलम्स लॉ काय सांगायचा, ह्याच्या म्हणण्यानुसार कुलम्बच्या एक चार्ज घेतला Q1, दुसरा चार्ज घेतला Q2. दोन चार्ज घेतले असतील तर दोन चार्ज मध्ये एक अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. जर समजा हे एक प्लस आणि एक मायनस असेल तर दोघांमध्ये काय असतं, अट्रॅक्शन. हे दोन्ही प्लस प्लस घेतले तर रिपल्शन. कुलमच्या म्हणण्यानुसार जर काही या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, बट इथं फोर्स ऑफ ओनली, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर बिटवीन किती चार्जेस, बिटवीन टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस म्हणायचं नाही बाळा, प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्नेट्यूड्स. जर पहिला चार्ज 2 कुलम दिला आणि एक 3 दिला तर Q1 Q2 नाही, 2 × 3 असं घ्यावं लागेल. 2 आणि 3 ह्या काय चार्जच्या मॅग्नेट्यूड्स आहे. मॅग्नेट्यूड कशाला म्हणायचं, एखाद्या क्वांटिटीचं ऍक्च्युअल कंटेंट. समजा साखर आहे, किती किलो आहे, 5 किलो, तर 5 ही झाली मॅग्नेट्यूड. तुमचं वजन आहे 35 किलो, तर 35 ही काय झाली है ना. तुमचं वजन आहे 70 किलो, तर मॅग्नेट्यूड काय झाली 70 है ना. ह्याचं आहे 10 किलो, तर मॅग्नेट्यूड किती 10. ऍक्च्युअल कंटेंट ऑफ दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मॅग्नेट्यूड. मग इथं मॅग्नेट्यूड किती, इथं बास. आता मला सांगा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर बिटवीन टू चार्जेस, हे काय बाळांनो, is directly proportional to the product of their magnitudes. आहे का नाही, product of their and इथं पण and inversely proportional to the, हे दोघांचं अंतर आहे अंतराचा वर्ग inversely is proportional to the square of distance between them. है की नाही, पहा सेम दिसते का नाही. फक्त इथं मास आहे आणि इथं कोण आहे बेटा, इथं कोण आहे
चार्जेस लक्षात आले. फोर्स ऑफ or between two is directly proportional to the product of their magnitudes and inversely proportional to the square of distance between them. जमलं. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणलं की चार्ज येणार का मास येणार. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और येणार आहे का ऑलवेज कसं असतं. फोर्स ऑफ बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देयर masses and inversely proportional to the square of distance between them. जमलं नाही. इथं मामाला अलर्जी होती वाकड्याची. मग हे वाकडं काढलं आणि टाकलाय भास्कर कॉन्स्टंट आणि जशाला तसा Q1 Q2 by where K is the खप्पा कॉन्स्टंट. याला म्हणायचं खप्पा कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? खप्पा कॉन्स्टंट. K is the खप्पा कॉन्स्टंट. टप्पा एका खप्प्याची व्हॅल्यू काय असते सर? K बरोबर 1 वरी 4 पाय खाली एप्सिलॉन नॉट 1/4 पाय. सर पण याची व्हॅल्यू सुद्धा काय असेल ना 9 × 10⁹ ही आहे तुमच्या टप्प्याची व्हॅल्यू. याला इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट म्हणा. काय म्हणायचं त्याला? का तिथे चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज आहे म्हणजे हे सर्व इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं आहे की नाही. हा कोणता कॉन्स्टंट? इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, कोलंबियन कॉन्स्टंट. पहा इलेक्ट्रिक म्हणा, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणा, कोलंबियन म्हणा किंवा खप्पा म्हणा. सोपं काय वाटतं? तर खप्पा. तर खप्प्या बरोबर काय 1/4 पाय एप्सिलॉन नॉट है ना इज इक्वल. त्याची व्हॅल्यू काय होती 9 × 10⁹. आले का नाही. हा खप्पा कॉन्स्टंट. इथं मामा मग इकडं पण वाकडं आहे हे पण काढू का? हो. मग इथं वाकडं काढलं आणि घेतलं कॅपिटल G कॉन्स्टंट M1 M2 by R². सर बाबा लक्ष दे इकडे बघ बेटा. K हा कोण होता? इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. चॅप्टर होता इलेक्ट्रोस्टॅटिक. आता कोण आहे? मग G. तर ही G कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कोण आहे ते? मग आपला फॉर्म्युला तयार होत असतो. F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 by कळलं ना भाई? बाबा हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय झाला हा? हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सर याची व्हॅल्यू काय असेल का? G बरोबर तर 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन × मीटर स्क्वेअर पर kg चा स्क्वेअर. किती? 6.67 × 10⁻11 न्यूटन पर kg स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे ही आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू? G. नॉट ए स्मॉल G. ही छोटी जी आहे हिची काय असते 9.81 मीटर पर किंवा G बरोबर 980 सेंटीमीटर पर सेकंड. ऍक्सेलरेशन आणि ते मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये 981 म्हणून चला. तर आपण घेताना 9.8च घेतो. जर शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तरच विचारात घ्यायची, नाही तर बिचारी काय करून टाकायची? उडून टाकायची. एक नाही. आपण G ची व्हॅल्यू ऑलवेज घेतो 9.8 9.8 9.8. हा छोटा G याला म्हणायचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय आहे? हा पेन स्टोपन आहे कुठं पडतंय?
या पेनाचं काय झालं, इथून इथं आलं, इथं आलं, इथं आलं, इथं यायला लागले, ह्या पेनाचं काय व्हायले, डिस्प्लेसमेंट. काय होत आहे, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम. पेनाला काय मिळाली, व्हेलॉसिटी. अगेन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम. पेनाला काय मिळालं, हे ऍक्सेलरेशन पेनाला मिळालंय कुणामुळे, तुमच्यामुळे का माझ्यामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. मग हे जे आहे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस्ड विद इन द बॉडी ड्यू टू द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय 2g, स्मॉल g. तर ही स्मॉल जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही एवढीच का व्हॅल्यू येते तेही मी तुम्हाला सांगणार आहे बाळा. हीच काय, एवढीच का, 9.81च का मीटर पर सेकंड स्क्वेअर. कधी कधी ही चेंज होऊ शकते का, हो, त्याचे 3 कारण असणार आहेत, तेही शिकवणार आहे. मी फार उंच गेलो, जीची व्हॅल्यू बदलते, फार खोल गेलो, जीची व्हॅल्यू बदलते, जर फार गरगट घरात फिरत असेल तरी सुद्धा जीची व्हॅल्यू बदलते. म्हणजे व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू हाईट, डेप्थ अँड लॅटिट्यूड. बरोबर, हे आपण पाहणार आहोत. पण याच्या आधी आपण बघायचं आहे की ह्या जी इज इक्वल टू 6.67 10 to the power minus 11 न्यूटन इंटू मीटर स्क्वायर पर केजी स्क्वायर. ये कैसे आया, देखिए. पहला एवढा पॉइंट लिहून घेऊया, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हेडिंग टाका आणि फर्स्ट लिहून पहा. हेडिंग टाकली, डायग्राम काढून घे. या फर्स्ट स्टेटमेंट, M1 M2 लिहिले, आर घेतलं, डायरेक्शन पण दिली. फर्स्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 बॉडीज is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Square of distance between them. चलो फुल स्टॉप. पहा, हा एक पॉइंट लिहून घ्या, हा याच्या खाली एक. हे फक्त तुम्हाला कंपॅरिझन साठी सांगितलं ना, हे लिहायचं नाही. चालू चॅप्टर मध्येच दुसरा चॅप्टर सुरू व्हायचा. तर आता याचे डायमेन्शन्स काय आहेत ते बघा. जी चे उलट आहे असं लिहू शकतो आपण, डायमेन्शन्स ऑफ
कॅपिटल जी किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी बरोबर काय होतं रे 6.67 10 to the power -11 न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर. हे खूप महत्वाचं आहे. आता हे सर्वांना माहिती आहे का न्यूटनचे डायमेन्शन्स? डायरेक्ट टाकू का ते काटाकाटी करू स्टेप बाय स्टेप? L/1 M/1 T/-2 मीटर स्क्वेअर म्हणजे L चा पावर किती? kg चा स्क्वेअर म्हणजे मासचा पावर किती? 2. हे पहा वर गुणाकारात घातांकाची काय होते? L चा पावर किती आला? 2 + 1 मासचा पावर इथे किती? +1 खालचं +2 वर जाऊन काय होते? -2 + 1 -1. टाइम किती वेळेस? हे आहे जी ची कॉन्स्टंट. जी कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स लिख लो. जमलं? झालं बाळांनो? आता हाच न्यूटन्स लॉ वेक्टर फॉर्म मध्ये कसा असतो? इन वेक्टर फॉर्म पहा जसं कुलम्स लॉ कळला तर नाही तसाच हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा सुद्धा वेक्टर फॉर्म मध्ये. इथं एक चार्ज घेतला होता दुसरा चार्ज इथे घेतला होता. असं इथे M1 आणि हा इथं M2. इथून इथपर्यंत एक वेक्टर घेतला R1. हा कोण असणार आहे? आणि हा कोण आहे बेटा? डेल्टा आर. हे सर्व वेक्टरच आहेत का नाही? हा y ऍक्सिस x ऍक्सिस. आता पहा या दोघांमध्ये काहीतरी फोर्स असेल का नाही? कोणता फोर्स असेल बेटा? अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह? म्हणजे हा या डायरेक्शन आणि हा या डायरेक्शन. F एक कुठं असेल? F12 आणि हा असा असेल. हा 2 to 1 आहे का? यालाच मी वेगळ्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो मला? M1 M2 हा M1 M2 वर एक फोर्स अप्लाय करेल. फोर्स 1 न 2 वर अप्लाय करेल. जे की दोघातलं डिस्टन्स काय होतं बेटा? R डिस्टन्स होतं. पहा ज्यावेळेस हा पहिला मास दुसऱ्या मासवर फोर्स अप्लाय करेल अट्रॅक्टिव्ह त्यावेळेला डिस्प्लेसमेंट कोणाचं होईल रे बाळा? M2 चं. कुठं? बरोबर आहे. तर त्यावेळेला
जे डिस्टन्स आहे पहा, म्हणजे हा फोर्स असा करणार, हे R2 to 1 आहे का? पण ज्या वेळेला हा M2 याच्यावर फोर्स अप्लाय करेल, कोणावर? M1 वर. M2 ना अप्लाय केलेला फोर्स F21 आहे की नाही? तर डिस्प्लेसमेंट कोणाचं होईल? पहिल्याचं का दुसऱ्याचं होईल? पहिल्याचं. कुठं? दुसऱ्याकडे. मग हे डिस्प्लेसमेंट असं असेल R12. लक्षात येते? कुलम्स लॉ सारखं येणार नाही, एकीकडे एकीकडे नाही. हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह नेचरचा आहे. यानं याच्यावर अप्लाय केला फोर्स, जेव्हा फोर्स 1-2 असेल, डिस्प्लेसमेंट 2-1 असेल, पहिल्याचा दुसऱ्यावर फोर्स 1 कुणी अप्लाय केलाय? 1 न 2 वर, तर डिस्प्लेसमेंट 2 च 1 कडे. जर फोर्स 2 ने 1 वर अप्लाय केला तर डिस्प्लेसमेंट 1 चा 2 कडे होईल का नाही? फोर्स 1-2 R21, फोर्स 2-1 डिस्प्लेसमेंट 1-2. आता आपल्याला तोच वेक्टर फॉर्म कसा एक्सप्लेन करायचा आहे? वेक्टर F इज इक्वल टू G M1 M2 by R स्क्वेअर. वेक्टर फॉर्म घेतला इंटू युनिट वेक्टर R. आठवतंय का? वेक्टर फॉर्म म्हटलं की काय टाकायचा? युनिट वेक्टर टाकायचा. टाकला आणि दुसरी साइन टाकायची मायनस. सर ही निगेटिव्ह का साइन दाखवते? कारण निगेटिव्ह साइन इंडिकेट द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. ऐका, दुसरं काय अजून कारण आहे? सर या फोर्सचं नेचर कसं आहे? अट्रॅक्टिव्ह आहे. मग अट्रॅक्टिव्ह नेचर इंडिकेट्स द ह्याची डायरेक्शन एक्झॅक्टली कशी आहे? आणि अपोजिट असेल तरच अट्रॅक्शन असतं. ऐक नाही, निसर्गाचा नियम सांगतो. आता सिमिलरली जर वेक्टर F12 असेल किंवा एक स्टेप वाढवायची का? वेक्टर F बरोबर मायनस जीजू M1 M2 बाय R चा क्यूब. सर असं का करतात बरं तुम्ही? हे जे असतं युनिट वेक्टर आहे, वेक्टर मॉड ऑफ R, वेक्टर मॉड ऑफ R. एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड काढणे म्हणजे त्याचा वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड काढायची. युनिट वेक्टर P मॉड ऑफ P, युनिट वेक्टर A मॉड ऑफ A, वेक्टर B युनिट वेक्टर B मॉड ऑफ. इथं कोण आहे? युनिट वेक्टर. डोक्यावर टोपी, डोक्यावर कॅप, डोक्यावर कॅरेट, डोक्यावर हॅट. ह्याला आर कॅप, आर हॅट, आर कॅरेट काही म्हणा. हॅट, कॅट, कॅरेट, टोपी. तर ही म्हणजे युनिट वेक्टर असतो. युनिट वेक्टर कसा काढायचा? त्याच वेक्टर, त्या युनिट वेक्टरचा वेक्टर फॉर्म घ्यायचा आणि त्याची मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ R टाकायचा. आणि हे जो असतो मॉड ऑफ R म्हणजेच फक्त कोण असतो बेटा? R. कोण असतो? मॅग्निट्यूड ऑफ R, मॅग्निट्यूड ऑफ B, B's, मॅग्निट्यूड ऑफ A, A's. तर इथं लिहू शकतो का? वेक्टर R मॉड ऑफ R. मॉड ऑफ R हे तुमचा R स्क्वेअर असतो. मॉड R म्हणजे कोण आहे? R इंटू R स्क्वेअर, R चा क्यूब. वेक्टर F बरोबर मायनस G M1 M2 बाई R क्यूब आणि वेक्टर R. सर इथपर्यंत तर आम्हाला जमायला, पुढचाच वासून तर वाटेल.
जमलं का इथपर्यंत? पहा आता इथं कंडिशन आहे, जर फोर्स 1 2 असेल, फोर्स 1 2 असेल तर मात्र इक्वेशन पहा तशाला तसं लिहितो, मायनस जी m1 m2 बाय r क्यूब इंटू वेक्टर सेम आहे का नाही? इथपर्यंत कसं आलं सर्वांना समजलं का? वेक्टर फॉर्म ज्या ज्या वेळेला आपण घेतोय त्यावेळेस काय घ्यायचा? युनिट वेक्टर घ्यायचा. काय घ्यायचा? हा कोण असतो इथं टाकतोय मी, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर आर, आणि हे कोण आहे? मॅग्निट्यूड ऑफ आर. ह्या वेक्टर आर ची कोण आहे? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड घेताना वेक्टर उडून जातो, फक्त काय राहत असतो? मग आर ला आर. हे वेक्टर आर मॉड ऑफ आर. मॉड ऑफ आर म्हणजे कोण आहे? आर. आर इंटू आर स्क्वेअर, आर क्यूब लिहिलं का नाही? मग याच्यामध्ये आधीच्या फॉर्म्युल्यात आणि या फॉर्म्युल्यात फरक काय? फक्त एक आर वाढवायचा, वरी आर वेक्टर आर टाकायचा. टाकला. आता जर समजा फोर्स माझ्याकडे 1 2 असेल तर डिस्प्लेसमेंट कसं असेल बेटा? 2 2 1. कळलं का? आणि जर हा वेक्टर एफ बरोबर मायनस जी m1 m2 बाय r क्यूब इंटू वेक्टर r. जर फोर्स 1 2 झाला तर असं, आणि जर फोर्स 2 1 असेल तर डिस्टन्स कसं? 1 2. ए बी हे 1 2, ए हे 2 1. पण इथं टाकायची गरज नाही, मॅग्निट्यूड आहे ना. डायरेक्शनचं देणे घेणं आहे का याच्यात? म्हणून हे नहीं डालेंगे, ये भी नहीं डालेंगे, बिकॉज दीज आर द मैग्नीट्यूड्स एंड दीज आर द वेक्टर्स. समझे? हा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वेक्टर फॉर्म. जसा कुलम्स लॉचा वेक्टर फॉर्म कसा होता बाळांनो? हे आपल्या नाहीये सिलेबसमध्ये पण लक्ष ठेवायचं. वेक्टर एफ बरोबर के q1 q2 बाय r स्क्वेअर होतं नाही फॉर्म्युला आपला? आजी फोकस. के q1 q2 बाय r स्क्वेअर. वेक्टर फॉर्म म्हटलं की इथं काय येणार आहे? r चा क्यूब वेक्टर r. कळलं का? जर फोर्स 1 2 असेल तर डिस्प्लेसमेंट, आणि जर फोर्स 2 1 असेल तर के q1 q2 बाय r क्यूब आणि वेक्टर r हे बनलं. इथं q1 q2 q1 q2 बाकी सब माल समान. इथं फक्त काय? मास m1 m2. आता एक लक्षात आलं का? जब जब ग्रेविटेशन आएगा तब तब मास आएगा. क्या आएगा? और जब जब इलेक्ट्रिक चार्जेस और इलेक्ट्रोस्टैटिक आएगा तब तब क्या आएगा? क्या होएगा? सूक्ष्म क्या होएगा? तो चार्ज असतो. तर याच्यामध्ये चार्ज असतो. तर बाळांनो लक्षात ठेवायचं. वेग ग्रॅव्हिटेशन हा फॉर्म लक्षात आला, वेक्टर फॉर्म लक्षात आला. हा कुलम्स लॉचा वेक्टर फॉर्म आहे. हा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हे लक्षात आलं की हे समजतं, आणि याला हे समजलंय त्याला हे समजतं. म्हणजे जरी तुमचा आधी इलेक्ट्रोस्टॅटिक झाला तरीही चॅप्टर जमतो, आणि जर नसेल झाला तर हा चॅप्टर करून पण तो चॅप्टर समजतो. हे ऍट अ टाइम आपले 2-2 चॅप्टर होतात बघा. इम्पॉर्टंट आहे. झालं का? लिहून तर हा झाला आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वेक्टर. आता याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू जी होती काय होती बाळांनो? जी ची व्हॅल्यू 6.67 म्हणजे होती जी इज इक्वल टू 6.67 न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू होती ही फर्स्ट व्हॅल्यू डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. त्याचं नाव होतं
कॅव्हेंडिश. कोण असेल हा? कॅव्हेंडिश. आणि हे पहिलं त्यांनी व्हॅल्यू कशानुसार काढली होती तर हा एक एक्सपेरिमेंट होता, त्याला टॉर्शन बार एक्सपेरिमेंट म्हणतो. कोणता बार? टॉर्शन बार एक्सपेरिमेंट. कोणता बार? टॉर्शन बार एक्सपेरिमेंट. The value of capital G is discovered by scientists named as Cavendish by using the experiment in a lab. Torsion bar experiment. कोणता? मग आता बाबांनो आपला चॅप्टर कोणता सुरू होता? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय काय बघितलं? सुरुवातीला ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? ग्रॅव्हिटेशन हा एक असा फिनॉमिना आहे जो अट्रॅक्ट करतो एनी ऑब्जेक्टला टुवर्ड द सेंटर ऑफ प्लॅनेट. मग जो फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टला प्लॅनेटच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. काय म्हणायचंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स विच अट्रॅक्ट्स द एनी ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ प्लॅनेट. जमलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिनोटेड बाय एफ, मेजर इन टर्म्स ऑफ न्यूटन. SI युनिट काय बेटा? न्यूटन. सीरियस डाइन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 टाइम्स. डायमेन्शन्स काय होते? L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁻² आणि क्वांटिटी बेटा वेक्टर क्वांटिटी. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये आपण बघितलं F इज इक्वल टू G M1 M2 बाय हा फॉर्म्युला होता. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काही प्रॉपर्टीज होत्या बाळांनो. पहिली प्रॉपर्टी तो कसा होता? अट्रॅक्टिव्ह अँड कन्झर्वेटिव्ह इन नेचर. नंबर 2, इट हॅज व्हेरी लॉंग रेंज. अँड नंबर 3, इट इज द वीकेस्ट इन नेचर. तो नेचरला कसा होता? वीकेस्ट होता. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर बघितलं आपण एक पॉइंट, ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं? ही त्या प्लॅनेटची ॲबिलिटी आहे जी काय करते? अट्रॅक्ट करते एनी ऑब्जेक्टला टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट प्लॅनेट. त्या प्लॅनेटच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करून घेण्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला ग्रॅव्हिटी असं म्हणतो. मग तो पॉइंट झाल्यानंतर आज आपण पॉइंट घेतला कोणता? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय बघितलं आपण? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय सांगतोय न्यूटन्स? 2 बॉडी होत्या. त्या 2 बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 बॉडीज is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Inversely proportional to the square of distance between them. मग आपण टाकलं F is proportional M1 M2 बाय मामाला एनर्जी कोणाची? वाकडं काढलं आणि भस्कन टाकलं कोण? G, where G is the gravitational constant. ज्याची व्हॅल्यू काय होती बेटा? 6.67 into 10 to the power -11 न्यूटन into मीटर स्क्वेअर पर. आणि ही व्हॅल्यू कोणी डिस्कवर केली होती? कॅव्हेंडिश. बाय युजिंग विच एक्सपेरिमेंट? टॉर्शन बार. मामा यांचे डायमेन्शन सांगा. L⁻³ M⁻⁻1 and T⁻². हे डायमेन्शन्स कुणाचे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे बेटा. मग नंतर वेक्टर फॉर्म बघितला. वेक्टर फॉर्म बघायचा सर तर आपल्याला माहिती आहे F -G M1 M2 बाय R² घेतोय. सर आता इथं मायनस काय घेतलं? निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द फोर्स बिटवीन 2 बॉडीज आर एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन. दुसरं काय सर? दुसरं काय? जो नेचर ऑफ फोर्स आहे कसा आहे? अट्रॅक्टिव्ह. नेचर ऑफ फोर्स कसा आहे? अट्रॅक्टिव्ह. म्हणून निगेटिव्ह साइन इंडिकेट करतोय. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून पण इथं काय घेतो आपण? निगेटिव्ह. मग F वेक्टर F बरोबर -G M1 M2 बाय R². वेक्टर फॉर्म आहे म्हणजे कोण? युनिट वेक्टर R. युनिट वेक्टर आहे म्हणजे वेक्टर R बाय मॉड ऑफ R. मॉड ऑफ R म्हणजेच कोण? R. म्हणजे R² into R. R चा क्यूब. वेक्टर F बरोबर -G M1 M2 बाय R³ into वेक्टर. जर फोर्स 1 2 असेल तर डिस्प्लेसमेंट 2 1 असेल. कोण असेल? 2 1 असेल. आणि जर फोर्स 2 1 असेल तर डिस्प्लेसमेंट
मग इथंच लक्षात ठेवा, इथं कन्फ्युज नाही, हे पण 2 1 असतं आणि हे 1 2 असतं. जो इथं आहे तोच इथं असतो, फक्त हा वेक्टर आणि त्याची मॅग्नेट्यूड, हा वेक्टर आणि त्याची मॅग्नेट्यूड. जमलं? हा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वेक्टर फॉर्म. बाबा यालाच आपण अजून सेंट्रल फोर्स पण म्हणतो. नेक्स्ट याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत न्यूमेरिकल्स, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट्स असतील, अडचणी असतील तर विचारत चला, कमेंट करा. थँक्यू.